नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत असं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, पाऊस अगदी भरपूर पडता अगदी सकाळपासून आणि तुम्ही बघू शकताच आपल्या पाठीमागचा अगदी झाडा वगैरे बघा कशी झालेली आहेत. आणि मी आता आपल्या घराकडे असं आहे बघा, हा आपला घर हा माझा घर. आणि आता हैसूनच व्हिडिओ सुरू करते कारण आता आपण जातलो नदीत. माझ्या पाठीमागच्या साईडला म्हणजे आमच्या घराच्या बरोबर समोर नदी असा आणि नदीत जाऊचा आता कारण घोरपी मारूची असत पावसात. पहिल्यांदाच आता मी घोरपी मारूक जात आहे. त्या दिवशी मारलेले पण पाऊस एवढं होतो नाही तर पाणी वगैरे फ्लो भरपूर असा ह्या पाण्यात. आणि पाणी पण अगदी गढूळ झालेला असता. सुकती भरती तर लागता असा आता बघू शकता तुम्ही दिसत असात पाणी बघा समोरच्या साईडला असा ह्या. तर त्या पाणी आता भरलेला असा आणि आता आपल्याक घोरपी मारूची असत. त्याआधी घोरपी साफ करूची असत म्हणून घराच्या अंगणात मी असं आहे, मी आणि शुभम. आणि आता ती घोरपी 2 घोरपी साफ करतलो. बघूया जेवढी जमती तेवढी साफ करतलो, त्याच्यानंतर मारतलो आणि उद्या सकाळी आपण ती उचलतलो. तर बघूया आपल्या सकाळीच समजतला आपल्या घोरप्यांमध्ये आपल्या काय मिळालं, आता किती मासे मिळाले वगैरे. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला ना, आता ह्या व्हिडिओक मात्र नक्की लाईक करा. शुभम घोरप्या घेऊन इलेलो तर आपल्या नदीच्या साईडला ठेवलेला होता. आणि हे पण आहे बघा, ह्या पण या घोरप्या असा ह्या बघू शकतास. ह्या पण आपल्याला आता सोडवचा असा फाटलेली असत पण ठीक असा, त्यातल्या त्यात आपल्याक मासे मिळतात. तर ह्या अंगणात आपण हय धरून ही घोरपी असत ना, ही भरून घेतलो सोडून वगैरे जी काय घाण असतली ती. आणि आपल्याक जाऊचं असं आता समोरच्या साईडला आपल्या नदीत. चला पटापट काम सुरू करते. चला आता मंडळी, आता आम्ही खाली जातो. हे बघा खाजनात शुभम गेलो पुढे. आपल्याक ती बघा थंय जाऊचा आणि आपली बोट जी काय आपली होडी असा ती थंय असा. आणि आता बघा शुभम ज्या पद्धतीने जाताना पाण्यातून त्या पद्धतीने आपल्याक जाऊ कया. आपला ही एक माग असा पण ह्यो मारून उपयोग नाही कारण पाणी अगदी जोरात लोटता खाली. आणि बाकीचे आपल्या साथीदारांचे जे होडी असत ते बघा ते त्या साईडीक. आणि आता पावसाळ्यातला आपला खाजान बघा कसा अगदी हिरव्यागार सगळा झाडाझुडपा. आणि या साईडीक पण बघा कांदळवन अगदी आतमध्ये ती कांदळवनाची झाडं असत ना ती पूर्णपणे अगदी हिरवीगार मस्त झालेली असत. आणि वातावरण बघा अगदी भरून रवलेलो हा पाऊस. जास्त काय पाऊस वगैरे येऊच्या आधी ना आपल्याक झाडा मारून येऊचा. आणि आपण पिंजरे टाकलेले असत ते सकाळी टाकलेले आहेत पण आता आपल्याक उचलूचे नाहीत कारण आपल्याक तेवढं वेळ नाही. त्याच्यामुळे आपण आता सकाळीच दादा झाडा असा आता मारलेला झाडा जा असा ना आता उचलतलो बघतलो काय मिळत न मिळत. पाणी पण भरपूर आहे, हे बघा पाण्याचा कलर बघा कसं झालेलं. तर पाणी पण भरपूर असा. आणि दुसरी गोष्ट अशी की जोरात जोरात पाणी लोटल्यामुळे ना जाळा एका जागेवर थांबत नाही. तर फाटक्या घोरप्या होता आणि आपण आता आपल्या खायच्या तरी पाच्यात वगैरे मारूचा लागतला. म्हणजे ज्या ठिकाणी मोठी नदी आहे त्या ठिकाणी त्या अजिबात पुराचा नाही आणि त्या ठिकाणी फ्लो पण भरपूर असतो, लोट म्हणतात ना तो भरपूर असतो. त्याच्यामुळे आता आपण पटापट जातो आणि खायच्या तरी पाच्यात वगैरे आता मारतो आणि येतो. आणि उद्या सकाळीच तुमका दाखवतले काय मिळतं. आता नाही पाण्यावरती बघा लाटा येतात म्हणजे काय माहिती आहे ती बघा त्या साईडला वगैरे बघू शकतास. बोयटाचो मासो म्हणतात ना, बोय मासो तो असा वरती. काय मिळाला शुभमला? छोटीशी कुर्ली मिळाली, बघूया जा. ही बघा छोटीशी कुर्ली म्हणजे असा तरी साधारण काय होती पायाखाली होती. म्हणजे काय आला आता बिळात पाणी गेल्यामुळे ना पूर्ण भागात बिळातले कुर्ली वरती येतात आणि जसं पाणी जातं तसं परत ती बिळात जातं. हे बघा शुभमने पाय ठेवल्यानवरती आणि ती पकडल्यान. आता आपल्या होडीत पाणी बघूया किती आहे. त्याच्या आधी दाखवते हे बघा हे लोळगे. हे लोळगे जे असतात ते आता आपल्या खाजनात बरेच दिसतात, बऱ्याच ठिकाणी आहेत हे बघा. तर ह्याचं पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असा जुनो असा तो पण जाऊन बघा. लोळग्याचो मोठी शिंपली म्हारय त्याचो पण हा.
आणि आपल्या होडीत पाणी भरपूर आहे बघा साचला. तर चला तर मंडळी, आपली सिटिंग अरेंजमेंट जी काय होती ती झालेली आहे बघा. फळे वगैरे मी असं काढून ठेवलं कारण घोरप्याना भरपूर मोठा आणि ता आपण कापलं, भरपूर मोठा पण होता, लांबीक पण होता. ता फाटल्यामुळे आपण कापलं आणि जुगाड केलं. जो नांगर होतो तो अर्ध्यावरतीच आपण बांधलेलो आणि तो भोयराप. चला आपल्याक आता नदीच्या साईडला जाऊचा, जातो पटापट. तर मंडळी आता आपण नदीत इलो, मोठ्या नदीमध्ये इलेले असो आणि आज आपण फक्त व्हिडिओ करूसाठी म्हणजे बघूचा होता, आपल्याला एक्झाम्पल घ्यायचा होता की आपल्याला काय मिळतात. त्याने आपण आज इलेले असो कारण एवढ्या पाण्यात तर काय मिळणार नाही. पण आपण बघूचा आपल्या जे समोरचा जो पाचवा, त्या पाच्यात आपण आता तर ह्या जा झाडा असा म्हणजे घोरप्या म्हणतात ना, त्या मारतलं आहे काय बुडी लावलेली आहे कोणतरी समोर. पण बुडींचो जाळो जो असताना तो लोकांनी लावलेला, म्हणजे बुडी म्हणतात त्या का. तर ती बुडी लावलेली आहे, त्याच्यात मोठे मासे म्हणजे चनाक, तांबोशी, म्हणजेच तुमका चनाक म्हणजे समजलं ना काय ता. चनाक म्हणजे तया आपला काय ता काय म्हणतात त्या का, कानायचो मासो. तर त्याका चनाक म्हणतात बरेच जण. तर ता असे मोठे मोठे जे मासे असतात ना ते मिळतात. तर आपल्या झाड्यात बघूया, आपल्या काही एवढे मोठे मासे मिळायचे नाही, छोटे छोटे मिळाले तरी खूप चांगले होत. तर बघूया आपल्या सकाळी समजताला. आता आपण मारून घेऊया पटापट. जागा सुटते, जागा परफेक्ट खायची आहे ती. तर समोरच्या साईडला जातलो हे बघा, हैसून असा मारिया म्हणता शुभम, आणि मोठी नदी थंय रवली. तर ह्या तोंड आपल्याक पॅक करूचा कारण समोर पाचो हा आणि हय पण एक पाचो मिळता. तर असे दोन पाचे आपल्याक आडावचे होत मिळत काय मिळताला म्हणता. तर चला पटापट घोरप्या मारून घेते. पाऊस बघा कसलो भरलो तो. तर समोरच्या साईडला एक बँड आणि ता बघा थंय या का असा आपण झाडा मारलेला असा. आणि चला आपल्याला आता सकाळीच बघूचा ह्याच्यात काय मिळत आता. तर मंडळी आज खाजनात ना यावचा नाही होता कारण पिंजरे आपल्याक सकाळीच उचलूचे होते. आपण सकाळीच त्यांका पेढी मासो जो असता तो लावून आपण सकाळीच ठेवलेले होते. ते आपल्याक उद्या सकाळी उचलूचे होते. पण घराकडे बसून बसून कंटाळो येता, त्यासाठी म्हटलं आपण एक घोरप्यात तरी मारूया आणि त्याच्यात बघूया आपल्याला काय मिळतं काय नाही. नशिबाचे भाग असतात ना ते होत. तर त्याच्यासाठी येलो आणि आता पटापट घराकडे जातो कारण पाठीमागे पाऊस अगदी भरपूर भरलेलो हा. तेवढं जर पाऊस येलो ना तर प्रॉब्लेम होतो. चला उद्या सकाळी भेटूया. मंडळी सकाळ झालेली असा आणि सर्वांका गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ अगदी सर्वांका. तर आपला काम चालू असा बघा, पाठीमागे शुभम होडीतला पाणी काढता कारण रात्रभर पाऊस पडत होतो अधूनमधून, असं काय कंटिन्यू नाही पडत होतो आणि त्याच्यामुळे पाणी पण काय एवढा येलं नाही. पण आता सकाळीच परत त्यांनी सुरुवात केलेली असा, त्याच्यामुळे रेनकोट न घेता छत्री घेतलं आहे मी. आणि आपलं शुभम भाऊ बघू, शुभम अगदी होडीतला पाणी वगैरे काढून आता ही होडी आपली बांधलेली होती ऐसे एका कुटात. तर आता चला आपल्या अगदी मस्त तुडुंब भरलेली आहे नदी बघा. आतमध्ये एवढा पाणी वाटत नव्हता पण हकडे गेल्यावर पाणी कसला दिसतं आता बघा. आणि पाऊस पण. चला आपल्या स्पॉटवरती इलो आता, बघूया आपल्या झाड्यात काय मिळतं. आता पाल पसरून घेऊया आधी. आपला घोरप्या बघा ऐसा. आणि आता शुभमाक सांगितलंय मी 2 टोकान धरून वड म्हणून, कारण पाऊस भरपूर हा. मी फक्त छत्री आणलंय त्यामुळे बघूया आता. सुरुवातीक तर काय दिसत नाही, बघूया पुढे काय हा काय.
एक कुर्ली आहे, घे वर घे. ही बघा, नंतर काढ आधी ओढून घे. ती का साईटिक ठेव फक्त. हे बघा, एक खवळं पण तो कुर्लेन खाल्लेलो बघा, बघू शकतास. तो काय पूर्ण खाल्याने आहे. आणि काहीतरी हा खवळोचा जिवंत खवळो व्हाळाचो. काटका बिटका इलेली आहेत आव्हान. आणि पूर्ण झाडा रिकामी दिसता पुढे. फाटला बघा किती तर. तर पूर्ण झाड्यात 2 खवळे होते. हे बघा, खवळ्यांची साईज बघा कसली आहे ती. जिवंत खवळो. आणि थैसे एक कुर्ली आहे, तर आता त्याला काढून घेऊया. चला. असे कुर्ले झाड्यात अडकलेले ना मोडूनच काढूचे लागतात, नाहीतर मग ते गुरफटच जातात. मंडळी बघा, एवढं मोठं खवळं गावलं बघा. हे बघा साईज बघा, आणि जिवंत अगदी. टाकायचं एक कुर्ली, एक खवळो, आणि हा एक खाल्लेलो खवळो. पण ह्यो वेस्ट नाही जावचो आहे का, आपण आपल्या पिंजऱ्यात लावतलो. त्याचा पण उपयोग असा. आणि खवळो बुळबुळीत असता, बुळबुळीत हा ना जाम, त्याच्यामुळे स्लिप होत राहता तो हातातसून. तो एक लेपाटी, असे मासे जे असतात ना, शेंगाळी, हे मासे एकदम बुळबुळीत असतात, जी त्वचा एकदम. तर मंडळी, आपण काल जाळा मारलेलो म्हणजे घोरप्या, आणि त्याच्यात आपल्या 2 खवळे आणि 1 कुर्ली मिळालेली असा. तर घेऊन आता आपण जातो पिंजरे उचलूक. आपण परवाच पिंजरे टाकलेले होते, आणि आपल्या पिंजऱ्यात किती खेकडे होत हे आता बघूया उचलून. आणि परत आपण पेडी मासो असताना तो आणलेलो लावसाठी, आणि त्याच्यात आता हे खवळे जे असत ना ते पण आपण लावतलो. चला आता आपण जाऊया पिंजरे उचलू. तर मंडळी, पहिलंच पिंजरं उचलूया. बघूया पहिल्या पिंजऱ्यात किती खेकडे आहेत. पहिल्याच पिंजऱ्यात काय नाही, फाटलेलो काय बघ.
वाटलेलो काही दिसत नाही हा. मग गेली खयसून कोणी उचललो ह्या कर ह्या लावून टाकते का पेढी. शुभम पेढी लावून ठेवतात आहे का. काढलं उगात ती तशीच गाठ मारूची होती. मार आता मार. एक असं बारकीशी एक कुर्ली लिहिलेली आहे आणि आपले पेडवे होते. तर मंडळी सध्या 3 कुर्ले मिळाले, 2 पिंजऱ्यात आणि एक कणनेक होती. ती मला दाखव गेली नाही कशी काय धरले ती. या बघा ह्या टिपान धरले छोट्याशा आणि पाण्यात होती. अंदाजे घातली ती गेली. ही बघा ही मोठ्या साईजची आहे ती साधारण ही बघा खवळं बिवळं मस्त तडपडता. पिंजऱ्यात बघूया किती मिळाले. ह्या पिंजऱ्यात एक असा ती बघा. आज एक एकचाच गणित धरलेला आहे बघ. प्रत्येक पिंजऱ्यात एक एकच येता. कशामुळे काय समजत नाही. पाणी वाढल्यामुळे की पावसाचं पाणी थंड असल्यामुळे बरीच कारणं काही असू शकतात. तर आता नदीत टाकून उपयोग नाही, पाच्यातच टाकू काय शुभम. आता पाच्यात टाकून तरी बघूया. तर मंडळी पाऊस अगदी मोठं येतलो आणि आता मी पटापट सगळे जे पिंजरे असतात ह्या लाईनीत समोरच्या तर ते पटापट उचलून घेत आहे आणि दोघंच जण असो त्याच्यामुळे काही जे हे असं ते दाखवूक मिळायचे नाही. तर शुभमला एकट्याकच पिंजरं उचलूचं लागतं, होडी हलवायची लागतं आणि तो मासं पण बांधायचं लागतं. तर त्याच्यामुळे मी आता पटापट उचलून घेतो आहे. आपल्या पावसाच्या जे जोरात पावसाच्या आधी जायचा कारण आपली होडी लहान असा त्यामुळे वाऱ्याबरोबर खायच्या खाय जातात ती. तर आणि ह्या झाडांच्या आसपास जास्त वेळ उभ्या राहणं चुकीचा. त्याच्यामुळे पटापट उचलून घेतो आहे आणि तुमका शेवटला दाखवतो आहे आपल्या ह्या लाईनीत समोरच्या ह्या लाईनीत आपले जे पिंजरे आहेत. आता आपण किती उचललो शुभम? 4 पिंजरे उचललेले आहेत आणि आपले टोटल 13 पिंजरे आहेत. तर 13 पिंजऱ्यात आपल्याला किती मिळाले ते बघूया. आता हे बघा तुम्ही बघू शकताच आपल्या 1 2 3 4 5 कुर्ले मिळालेले असत आणि नंतरच्या ह्याच्यात बघूया पुढचे जे पिंजरे असतात त्याच्यात आपल्याला किती मिळतात ते बघूया. चला. तर मंडळीनं हे बघा हे एवढेसे कुर्ले म्हणजे जेमतेम 12-13 तरी असत एवढे आपल्या ह्या पिंजऱ्यात मिळालेले असत. आणि ते का आपण हे बघा असे तो लावलेलो मासं जो होतो ना आपल्या कांडाळीत त्या का कापून वगैरे लावलेले असं. आणि त्याचबरोबर आता आपण चाललो पाच्यात. कारण मंडळी काय झालं माहिती आहे नदीत पाणी खूप असा आणि त्याच्यामुळे आज आपल्या कुर्ली जी होती ना ती चलाक नाही. एका पिंजऱ्यात एक तशीच मिळालेली होती. एक पिंजरं तर फेलच होतो पूर्णपणे. तर असे काहीचे कुर्ले आपल्याला जे मिळालेले असत ना ते तुमका मी दाखवले. तर कांडाळा मारलेलं त्याच्यात आपल्याला 2 मासे मिळालेले, एक कुर्ली मिळाली ती पण तुम्ही बघितलास. तर ठीक आहे. कसं वाटलं व्हिडिओ कमेंटद्वारे सांगा. जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा
आणि बाजूची बेल आयकॉन हिट करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतले. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्यावा.